नमो बुद्धाय जय भीम. मी बौद्धाचार्य कैलाश बंधू जाधव आज आपल्यासमोर नवीन विषय घेऊन आलेलो आहे. अर्थात आपण सूचित केलेला विषय म्हणजे मृत झालेली जी व्यक्ती आहे तिच्या पार्थिवाची, तिच्या शरीराची अंघोळ करणं गरजेचं आहे काय? हा विषय घेण्याचं कारण असं की अनेकांचे मला मेसेज आले, फोन आले की आपण ह्या विषयावरती व्यक्त व्हावं. तर निश्चितच मृत झालेल्या व्यक्तीचा जो शरीर आहे त्याची अग्निदाह संस्कार होण्याच्या आधी कुटुंबियांकडनं, नातेवाईकांकडनं जे त्याच्या पार्थिव अर्थात त्याच्या मृत शरीराची अंघोळ केली जाते, तर ते गरजेचं आहे काय? आपण रूपनंदा थॉट या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला आपण सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्यावं, लाईक करावं आणि जास्तीत जास्त शेअर करावं. तर चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. काही गोष्टी परंपराने चालत आलेल्या आहेत म्हणून आपण त्याचं पालन करतो. काही गोष्टी आपल्याला माहीत नाही, फक्त चालत आल्यात म्हणून आपण त्या अनुकरण करत असतो. आपल्या देशामध्ये सती जाण्याची एक प्रथा होती, जी भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधीच तिला मोडीत काढली. काय होती सती प्रथा? या प्रथेप्रमाणे नवरा वारल्याच्या नंतर त्याची जी पत्नी आहे तिला जिवंत अग्निदाह संस्कार तिचा केला जायचा. तिला चिता रचली जायची आणि त्या चितेवरती तिला बसवली जायची. त्याच्या आधी तिचा एक संस्कार विधी केला जायचा. तिच्या मनामध्ये, त्या स्त्रीच्या मनामध्ये पूर्ण अशी कल्पना भरून टाकली जायची की तुझा नवरा गेलाय, तो स्वर्गात गेलेला आहे, तिथे त्याला तुझी गरज आहे. आणि मग ते संस्कार तिच्यावर केल्याच्या नंतर तिला त्या पूर्ण पद्धतीने तिला त्या एका विवाहितेप्रमाणे तिचं सर्व साज शृंगार करण्याच्या आधी तिची अंघोळ अष्टमी करणं, उठण्याने तिची अंघोळ करणं, हळदीच्या पाण्याने तिची अंघोळ करणं, हळद लावणं, उटणं लावणं, तिचं शृंगार करणं आणि सगळं प्रकार केल्याच्या नंतर तिला वाजत गाजत त्या चितेपर्यंत नेणं आणि मग त्या ठिकाणी त्या चितेच्या सगळ्या आजूबाजूला ढोल ताशा लावणं आणि जे धष्टपुष्ट पुरुष आहेत गावातले ते मोठमोठ्या काठ्या घेऊन त्या चितेच्या अगदी आजूबाजूला उभे राहायचे. जसं चितेवर तिला सरणवरती तिला बसवली, तिची मानसिकता बनवून टाकली की तुला जळल्यानंतर तू स्वर्गात जाणार आहे. पण जशी चिता पेटली, तिला जेव्हा त्या आगीचे चटके लागायला लागायचे त्यावेळेस ती पळायची तिथून, जीव वाचवण्याचा प्रयत्न करायची. आणि मग अशा वेळेस जोरजोराने ढोल ताशे नगारे वाजवले जायचे आणि मग जे बाकीचे पुरुष उभे असायचे ते तिला धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी तिला त्या काठीने अगदी मारहाण करून तिला त्या चितेमध्ये ठोसून ठोसून तिला मारून टाकायचे आणि मग तो पूर्ण धार्मिक विधी पार पडायचा. म्हणजेच पतीच्या मागे, पतीच्या सोबत त्याच्या मृत शरीराच्या एका बाजूला दुसऱ्या बाजूला याची चिता रचून तिला देखील पतीच्या सोबत मोक्ष प्राप्ती मिळेल आणि ते दोघंही आता स्वर्गात जातील अशा संकल्पनेतून तिचा अक्षरशः बळी दिला जायचा. तर कुठेतरी ही जी लिंक आहे जी आपण हल्ली पाहतो, बऱ्याच वेळा आपण कोणी वारलेला असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची बॉडी जाणार असते. कधी कधी 2 तासातच टायमिंग दिलेला असतो, नातेवाईक जमा होण्याची वेळ आलेली असते आणि अशा टायमाला एक हमखास कार्यक्रम घेतला जातो. तो म्हणजे उटणे आणले जातं, हळद आणली जाते आणि ती जी स्त्री किंवा आता पुरुष देखील यांचं अंघोळीचा कार्यक्रम घेतला जातो. आता माझा इथे साधा प्रश्न असा आहे की जी स्त्री किंवा जो पुरुष संपूर्ण आयुष्यभर त्याला जशी समज येते तिथून त्याने आपल्या शरीराला झाकण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मग मृत झाल्याच्या नंतर जशी महिला असेल, जर मृत व्यक्ती महिला असेल तर सर्व महिला तिच्या आजूबाजूला जमा होतात, चादरी पकडतात, साड्या पकडतात
आणि त्या स्त्रीची पुन्हा तिला विवस्त्र करून त्या मृत शरीराला तिथे ते संपूर्ण कार्यक्रम करत असतात. उटणं लावणं, हळद लावणं आणि मग ते अंघोळ करणं, मग ते पाणी गरम करणं आणि मग ते अंघोळ करणं आणि मग त्यानंतर पुन्हा तिला नवीन कपडे घालणं. काय हे गरजेचं आहे? हेच पुरुषांच्या बाबतीत केलं जातं. पुरुष जर वारला असेल, त्याचं सुद्धा त्याच प्रकारे सगळं पुरुष एकत्र येतात. सगळ्या बाजूनी चादर पकडतात, लुंगी पकडतात आणि मग त्या ठिकाणी त्याचं कपडे काढून त्या बॉडीचे आणि मग तिथे ते अंघोळीचा कार्यक्रम करतात. तर आपण असं मानतो, जेव्हा माणसाचं मृत्यू होतो, तर तो पंचतत्वामध्ये त्याचं संपूर्ण पंचतत्वामध्ये तो विलीन होतो. राहिलेली असते ती फक्त माती राहिलेली असते, शरीररूपी माती, जिला एकतर जाळायचं असतं किंवा दफन करायचं असतं. मग हा जो धार्मिकतेच्या नावाखाली हा जो विधी घेतला जातो, हा कितपत योग्य आहे? कोरोनाच्या काळामध्ये तर आपली गेलेली जवळची व्यक्ती, त्याची बॉडी सुद्धा आपल्याला भेटलेली नाहीये. मग तेव्हा हा विधी पार नाही पडला. बऱ्याच वेळा असं झालं, की आपल्याला फक्त सांगितलं गेलं, की तुमची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. तिथल्याच हॉस्पिटलच्या स्टाफनं त्यांचा तिकडेच अग्निसंस्कार उरकलेला होता. बॉडी बघायला सुद्धा मिळाली नाही. आणि बऱ्याच केसमध्ये पीएम केला जातो, पोस्टमॉर्टम. त्या केसमध्ये बॉडी दिल्याच्या नंतर असं सांगितलं जातं, की अंघोळ करू नका, पाणी टाकू नका. मग तरीसुद्धा धार्मिक भावनेच्या दृष्टिकोनातून लोकं त्याच्या पायावरती तांब्याने पाणी घेतात आणि पाय धुतात. तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आम्ही भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीला मानणारी लोक आहोत. बुद्ध भगवान म्हणतात, जे तुमच्या बुद्धीला पटेल त्या गोष्टींचा स्वीकार करा आणि ज्या गोष्टी तुमच्या बुद्धीला नाही पटत त्याचा अस्वीकार करण्यासाठी तुम्ही ठामपणे उभे राहा. तर माझं असं स्पष्ट मत आहे, की ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता नाहीये. एकदा की माणसाचं शरीर मृत झालेलं आहे, त्याचा जीव गेलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त ती आता माती उरलेली आहे आणि पुन्हा ते अंघोळ करणं, ह्या गोष्टी करणं काही गरजेचं नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा अग्नीमध्ये म्हणजे जळून जीव जातो. त्या केसमध्ये अंघोळ करता येत नाही. पाण्यामध्ये, नदीमध्ये आत्महत्या करून जीव जातो. त्यावेळेस बॉडी फुगलेली असते. तेव्हा पण अंघोळ करता येत नाही. मग कोरोना काळामध्ये जर अंघोळ करता आली नाही, जळून मेल्याच्या नंतर बॉडीची अंघोळ करता आली नाही, पीएम केल्यानंतर बॉडीची अंघोळ करता येत नसेल, तर मग हा हट्ट कशाला? हा हट्ट आपण सोडला पाहिजे. आपण विज्ञानवादी धम्मावर आरूढ आहोत. ज्या गोष्टी विज्ञानाला पटत नाहीत, त्या गोष्टी हळूहळू परंपरा बनून आलेल्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. आणि म्हणून माझं समाजाला आव्हान आहे, का ही जी प्रथा आता लागून पडलेली आहे, हिला आता हळूहळू बंद करावी. कुणीतरी पुढाकार घ्यावा त्या ठिकाणी. असं जर आपल्या आजूबाजूला, आपल्या नात्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये जर असं कोणी वारलेलं असेल, तर तिथे कोणीतरी हा गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे. जसं बौद्ध समाजानं कित्येक वर्षांपासून एक पुढाकार घेतला आणि तो म्हणजे मृत शरीरामध्ये जेव्हा बॉडी स्मशानामध्ये ठेवल्याच्या नंतर चितेवर पाणी ओतायचा जो कार्यक्रम होता, तो बंद केला बौद्ध समाजाने पूर्णपणे. आता बौद्ध समाज त्या मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये पाणी ओतत नाही. मग हे स्वागतार्थ आहे. हा परिवर्तन स्वागतार्थ आहे. तसंच
जर कोणी मृत व्यक्ती झालेली आहे, मृत झालेली आहे, तर त्यांच्या आहे त्या कपड्यांमध्येच आपण त्यांना अग्निदाह संस्कार करू शकतो. त्याच्यामध्ये एक वेगळा हट्ट करण्याची काही गरज नाही, असं मला वाटतं. जर आपणही माझ्या मताशी एकमत असाल, तर नक्की आपल्या कमेंट्समध्ये मला तुम्ही जरूर कळवा. किंवा आपल्याला असं वाटत असेल की मी चुकीचं बोलतोय, तर मग काय याच्यावर पर्याय असावा, त्यासाठी देखील आपण मला कमेंट्स करावं. मला व्यक्तिशः असं वाटतं, की आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माची हेळसांड इथे कुठेतरी होत आहे, ती थांबली पाहिजे. असो, माझे विचार जर आपणाला पटत असतील, आपणाला योग्य वाटत असतील, तर ही व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून पोचवा, अशी मी आपणास विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान.